सुस्वागत मंडळी. सीवूड्स डीमार्टमधून बाहेर पडत असताना माझं लक्ष समोर असलेल्या स्टॉलकडे गेलं. लांबूनच तो इतका अट्रॅक्टिव्ह दिसत होता म्हणून मी ट्राय करायला आले. डेझर्टच्या खूप साऱ्या व्हरायटी इथे होत्या, पण मी फर्स्ट ऑर्डर केलं ह्यांचा स्पेशल स्ट्रॉबेरी बाउल. ते बनवत असताना बघूनच माझ्या तोंडाला एकदम पाणी सुटत होतं. बघा किती मस्त दिसतोय ना स्ट्रॉबेरी बाउल. मी पटकन टेस्ट केली आणि खरंच एकच नंबर लागत होतं. मग ना मी 4 in 1 आईस्क्रीम पण ऑर्डर केलं, ज्यामध्ये मलाई, पिस्ता, केसर आणि मँगो असे 4 फ्लेवर होते. हे आईस्क्रीम ते स्वतः घरी बनवतात, त्यामुळे एकदम फ्रेश होतं. मग काय, मी आणि माझ्या भुक्कड मित्राने आईस्क्रीम पण गटागट खाऊन घेतलं. एवढी मोठी झालीये मी, तरी पण अजून पण मला ना लहान मुलांसारखं सगळं थोडं थोडं खायचं असतं. ग्लासमध्ये असं वेगळं काय आहे ते बघण्यासाठी मी स्ट्रॉबेरी चॉकलेट विथ व्हॅनिला स्कूप पण घेतलं. हे बनवत असताना त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या तेव्हा असं कळालं की 3 मित्रांनी मिळून हा स्टॉल चालू केलाय आणि वरून ते अजून कॉलेजमध्येच आहेत. रोज रात्री 8 ते 12 वाजेपर्यंत हा स्टॉल ते लावतात. जी लोक सतत आजकालच्या पिढीला नावं ठेवतात ना, त्यांनी हा माझा व्हिडिओ नक्की बघा. की अजून पण अशी काही मुलं आहेत जी स्वतः मेहनत करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. गप्पा मारता मारता आमचा स्ट्रॉबेरी चॉकलेट विथ व्हॅनिला स्कूप रेडी झाला. हा वरचा व्हॅनिला स्कूप तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होऊन इतका मस्त लागत होता. ओव्हरऑल मला सर्वच डिशेस खूप आवडल्या. तर जर तुम्ही पण कधी सीवूड्सला आलात तर फ्रोझन ठेलाचा डेझर्ट ट्राय करायला नक्की या. सीवूड्स डीमार्टच्या अगदी अपोजिट साईडला आणि चेतक स्वीट्सच्या समोर हा स्टॉल आहे. आपल्या मराठी मित्रांनी मिळून स्टार्ट केलेला हा नवीन व्यवसाय आहे, तर सपोर्ट नक्की करा. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.